अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरात झालेल्या भीषण अपघातात 29 वर्षीय धीरज कलावटे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. या दुःखद प्रसंगी धीरज यांच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. अपघातात गंभीर झालेल्या 29 वर्षीय धीरज कलावटे यांना उपचारादरम्यान ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या धैर्यानं अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यांच्या डोळ्यांचं दान अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलं, तर एका किडनीचं अमरावतीतील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आलं असून दुसरी किडनी नागपूरमधील रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आली आहे. अवयव वेळेत संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचावेत यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर धीरज यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कुटुंबियांचा हा निर्णय समाजासाठी मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश ठरत आहे. धीरज हा म्हणजे माझा लहान भावासारखा होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले. शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा जीवदान मिळेल. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो त्या कुटुंबाने घेतला. त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो, पण मुख्य निर्णय कुटुंबाचा, त्याच्या वडिलांचा, काकांचा होता. तर आज त्या पद्धतीने त्याचं अवदान झालेलं आहे आणि आशा आहे की तो त्या ज्या लोकांना त्याचे अवयव मिळतील त्यांच्या रूपात तो जिवंत राहिला जगात. अंदाजे आजपासून 8 दिवसा पहिले ॲक्सिडेंट झाला तळेगाव रोडवर. त्याच्यात एक तर स्पॉटवरच डेथ झाली. त्याच्यात दुसरा पुतण्या धीरज संतोष कलावटे हा त्याला घेऊन आम्ही आज इथं आलो. इथं आल्यावर कंडिशन क्रिटिकल होती त्याची. मग काय ट्रीटमेंट चालू होतं. ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टरांनी सल्ला दिला का बा असं हे ट्रीटमेंट आहे. आमचं मन नाही मानलं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमधून इथं अडवाणी सरांच्या इथं रेफर केलं. त्याने खूप प्रयत्न केले पण जे देवाच्या पुढं काहीच नाही आहे. त्यानं म्हटलं का बाई असं असं आहे, सांगा काय करावं. मी त्याला उलटा प्रश्न केला का बा तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही राहिले असतं तर तुम्ही काय केलं असतं. तर त्यानं मला म्हटलं का मी स्वतः विड्रॉल घेतला असता. त्यानं जेव्हा असं म्हटलं तर मग कसं मग आम्ही निर्णय घेतला. परिवारवर हे सर्व मिळून निर्णय घेतला का बा आता कसं कोणा स्वरूपात आमचा जो पोरगा आहे तो कुठं ना कुठं उपस्थित आहे. हा एक गेला, त्यानं स्वतःचं नाव सार्थक केलं. जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला धीरज दिला. आता नाही आहे तर ज्याला अवयवाची समजा खूप गरज आहे त्याला अवयव भेटले. त्याचा जो धीरज सुटला होता आता त्याला धीरज येऊन राहिला. तर त्या स्वरूपात आमचा धीरज आजही आमच्यासोबत आहे.